अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. सत्य साच खरे, सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. येणे तुटती बंधने, उभय लोकी कीर्ती जेणे. भाव ज्याचे गाठी, त्याशी लाभ उठावटी. येणे तुटती बंधने, उभय लोकी कीर्ती जेणे. तुका म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा, जिंकू जाणे कळी काळा. येणे तुटती बंधने, उभय लोकी कीर्ती जेणे. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई, त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. श्री संताची या माता चरणावरी, श्री संताची या माता चरणावरी. अष्टांग हे करी दंडवत, श्री संताची या माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. येणे तुटती बंधने, उभय लोकी कीर्ती जेणे. शिवी करता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाऱ्यांचा असून त्या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाऱ्या भगवंताच्या नामाचा महिमा प्रतिपादन करतात. आणि जाता जाता फलश्रुती या अभंगातून महाराजांनी प्रकट केलेली आहे. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव वैकुंठवासी श्री गुरु धोंडोपंत दादा यांच्या कृपाशीर्वादाने, वैकुंठवासी श्री गुरु गंगू काका श्रवक यांच्या कृपाशीर्वादाने, भगवान प्रभू रामचंद्रांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्व ग्रामस्थ भाविक भक्त काजड सर्वांच्या सहकार्याने आणि त्या नामोत्सवातील आजची द्वितीय दिवसाची सेवा आपल्या वाट्याला आलेली आहे. यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. त्या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवंताच्या नामाचं महात्म्य प्रतिपादन करतात. किंबहुना आज समाजामध्ये प्रत्येक मनुष्य जीवाची नाम भक्तीमध्ये प्रवृत्ती होण्याकरता नामाचं महात्म्य हे प्रतिपादन करावं लागतं बरं का. महिमा जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत करण्यामध्ये प्रवृत्ती होत नाही, असा एक जीवाचा स्वभाव आहे. म्हणून अगदी वेदोपनिषदापासून संत वाङ्मयापर्यंत सर्वांनी नामाचं महात्म्य पुन्हा 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 प्रतिपादन केलेलं आहे. कारण आज समाजामध्ये नाम घेण्याकडे सर्वांची प्रवृत्ती नाही आहे. जगामध्ये असे दोन वर्ग आहेत. काही लोक म्हणतात आम्हाला काय कमी आहे म्हणून आम्ही परमार्थ करावा.
दुसरा वर्ग आहे याच्यातून काय मिळते म्हणून परमार्थ करावा. मधलाच वर्ग परमार्थ करतोय बरं. ज्यांच्याकडे संपन्नता आहे ते म्हणतात आम्हाला परमार्थाची गरज नाहीये. ज्यांच्याकडे काही नाही ते म्हणतात आम्हाला याच्यापासून काही मिळत नाहीये, कशा करता करायचं. याचा अर्थ कोणाची या परमार्थ साधनेमध्ये प्रवृत्ती नाहीये, प्रवृत्त करावं लागतं बरं का. आणि ते प्रवृत्त करण्याकरता त्या नामाचा महिमा सांगावा लागतो. किंबहुना संतांची अपेक्षा आहे आज समाजामध्ये नामधारकांची संख्या वाढली पाहिजे. नामधारकांची संख्या वाढली पाहिजे. आज काळाची गरज आहे, किंबहुना प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्याची गरज आहे. खरंच आपल्या जीवनाचा प्रवास सुखकर व्हावा, या भूतलावरती काही शांती प्रस्थापित व्हावी असं जर वाटत असेल तर आज प्रत्येकाच्या मुखामध्ये हे नाम आलं पाहिजे. प्रत्येक मनुष्य नामनिष्ठ झाला पाहिजे बरं का. कारण हे स्वाभिमानाने साधू संतांनी समाजाला सांगितलेलं आहे. कारण त्या संतांच्या अंतःकरणामध्ये तेवढी नामाविषयी निष्ठा होती. आम्ही नामाचे धारक, सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण, सर्व भावे आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकारानिक, सर्व भावेक विठ्ठलची प्रमाण. एक भगवंताच्या नामाच्या व्यतिरिक्त महाराज म्हणतात आम्हाला दुसरी साधना माहिती नाही. नाही बरं का. एकच भगवंताचं नाम, एक गावे आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे काम नाही आता. एक भगवंताचं नाम आम्ही जीवनामध्ये स्वीकारलेलं आहे आणि ते सर्वांनी नाम घ्यावं अशी संतांची तळमळ आहे. हकारोनी सांगे तुका,
हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. हा, भगवंताचं नाम प्रत्येकाने या हाका मारून लोकाला सांगितलं बरं का. आणि ती हाक म्हणजे बिंबीच्या देठापासून बरं का. काही आम्ही तुम्ही सांगतो, आम्ही बिंबीच्या देठापासून सांगत नाही, लक्षात ठेवा. पण संतांनी हे समाजाला सांगण्याचा प्रयत्न केला. एक, भगवंताचं नाम घेण्याकरता प्रवृत्त व्हा, बाकी जीवनामध्ये काहीही करू नका. अनेक वाचे न शेवी पथ्य नाम विठोबाचे. अनेक वाचे न शिवी, प्रत्येकाने त्या भगवंताचं नाम घ्या घ्या घ्या. तुकोबारांना विचारलं असं, महाराज खरंच नाम घेण्याने काय मिळणार आहे? अरे मिळणार आहे. नाम घेता वाया गेला, 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 नाम घेता वाया गेला. ऐसा कोणी ऐकिला, ऐसा कोणी ऐकिला, सांगा विनवी तो तुम्हाचे, सांगा विनवी तो तुम्हाचे. ऐसा कोणी ऐकिला, ऐसा कोणी ऐकिला, सांगा विनवी तो तुम्हाचे, सांगा विनवी तो तुम्हाचे. नाम घेता वाया गेला, कोणी नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी पाहिला नाही. अशी कानावर तरी कुठं पुसट तरी बातमी आलेली आहे का? कारण नाम साधना, नाम घेण्याने ते कधीही निष्फल होत नाही, फल देणारच आहे बरं का. मग ते नाम प्रत्येकाने घ्यावं, प्रत्येकाने घेण्याची त्याच्यामध्ये प्रवृत्ती व्हावी. तेव्हा संतांना वाटलं केवळ नाम घ्या, नाम घ्या सांगून लोक देवाचं नाव घेणार नाही, त्याचं महत्व सांगावं लागेल. आणि त्याचं महत्व सांगावं लागेल म्हणून महाराज या अभंगातून त्या नामाचं महत्व ना महिमा प्रतिपादन करतात. जे भगवंताचं नाम आहे कसं, त्याचं वर्णन करताना 3 पद वापरलेली आहेत महाराजांनी, आणि एक 4थं विशेष वापरलेलं आहे. महाराज म्हणतात भगवंताचं नाम सत्य आहे, भगवंताचं नाम साच आहे, भगवंताचं नाम खरे आहे, आणि भगवंताचं नाम बरं आहे. अशी 4
विशेषण वापरलेले आहेत. कारण या जगताचा विचार केला तर या जगतामध्ये सत्य काय आहे? एक परमात्मा सत्य आहे आणि परमात्म्याचं नाम सत्य आहे. बाकी या विश्वामध्ये काहीही सत्य नाही बर का. अवघाची आकार ग्राशीला काय, अवघाचे आकार ग्राशीला काय, अवघाची आकार ग्राशीला काय, अवघाचे आकार ग्राशीला काय, एकते निराळे हरीचे नाम, एकते निराळे हरीचे नाम, एकते निराळे हरीचे नाम, एकते निराळे हरीचे नाम. अवघाचे आकार ग्राशीला नाम अवघाची आकार ग्राशीला काळे, एकते निराळे हरीचे नाम. काळाची सत्ता सर्वावरती आहे पण भगवंताच्या नामावरती नाही का, सत्यावरती काळाची सत्ता चालत नाही. पण भगवंताच्या नामाला सत्य रूपता का, तर नाम नामीचा अभेद आहे. नाम नामीचा अभेद आहे. तुकोबारायांनी देवाशी भांडण केलंय. देवा, तू सत्य असताना हे खोट का निर्माण केलं? हे तू सत्य असताना हे खोट का निर्माण केलं? सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला, कागाहा दाविला जगदाकार. देवा, तू सत्य असताना हे खोट निर्माण का केलं सांग. देवाशी भांडण केले तुकोबारायांनी. तात्पर्य, एक परमात्मा सत्य आणि त्या परमात्म्याशी अभिन्न असणार ते नाम सत्य आहे. सत्य कशाला म्हणतात? ज्याचा तिन्ही कालामध्ये नाश होत नाही त्याला सत्य म्हणतात. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ, हा तिन्ही काळामध्ये त्याचं अस्तित्व अबाधित आहे. अबाधित आहे बरं का. भगवंताचं नाम काल होतं, भगवंताचं नाम आज आहे आणि भगवंताचं नाम उद्या आहे. आम्ही मागे नव्हतो, पुढे राहणार नाही, आजच आहोत बरं का. पण भगवंताच्या नामाचा विचार केला तर तिन्ही कालामध्ये ते भगवंताचं नाम आहे बरं का. ज्याचं तिन्ही कालामध्ये अस्तित्व असतं त्याला म्हणतात सत्य, त्याला म्हणतात सत्य बरं का. आणि असं ते भगवंताचं नाम सत्य आहे का, त्या भगवंताच्या स्वरूपाशी ते अभिन्न आहे. म्हणून भगवंताच्या नामाची सत्यता, जीवनामध्ये जे सत्य आहे ते माणसाने जीवनामध्ये स्वीकारावं बरं का. बघा, माणसं एखाद्या दुकानामध्ये जातात वस्तू खरेदी करायला.
आणि वस्तू खरेदी करायला गेल्यानंतर पहिल्यांदा विचारतात गॅरंटी काय, म्हणजे वस्तू किती दिवस टिकणार आहे. तो दुकानदार सांगतोय देणाऱ्याची गॅरंटी नाही, वस्तूची गॅरंटी कुठली. अहो माणसाची गॅरंटी नाहीये, माणसाची गॅरंटी नाहीये. का आहे नाही. आमचे शेजारी ग्रस्त आज 5 दिवस झाले, त्यांची एन्जिओप्लास्टी केली. डॉक्टर म्हणले आता तब्येत घरी घेऊन जा. घरी आले. 3ऱ्या दिवशी बोलता बोलता 3 शिंका आल्या. 3ऱ्या शिंकेला शांत झाले. हाय गॅरंटी. ऑपरेशन करून आणलं होतं. डॉक्टर म्हणले आता चांगले राहतील, आता काय होणार नाही. पण 3ऱ्या दिवशी 3 शिंका एकाच वेळी आल्या. 3ऱ्या शिंकेला गेले. देहाची गॅरंटी नाही, देह संबंधी पदार्थाची गॅरंटी कुठली हो. पण माणसाचा स्वभाव आहे, वस्तू घेण्याकरता माणसं गेली की पहिल्यांदा त्याचं अस्तित्व किती काल आहे ते विचारतात बरं का. म्हणून श्री गुरु साखरे महाराज एक दृष्टांत सांगायचे. ग्रस्त कपड्याच्या दुकानामध्ये कपडे घेण्याकरता गेले आणि कपडे घेण्याकरता गेल्यानंतर त्या ग्रस्तांनी दुकानदाराला विचारलं का हो कपड्याचा रंग. ते म्हणला कपडा फाटेल पण कपड्याचा रंग जाणार नाही बरं का. कपडा फाटेल पण कपड्याचा रंग जाणार नाही. त्या गिऱ्हाईकाने विचार केला एवढं आपल्याला हे विश्वासाने सांगतात, खरेदी करायला काय हरकत नाही. काय त्याची किंमत असेल ती दिली. कपडा खरेदी केला. घरी आले. 4 धुनी झाली. 4 धुन्यामध्ये कपड्याचा रंग गेला बरं का. हे ग्रस्त पुन्हा त्या दुकानदाराकडे गेले. हो तुम्ही सांगितलं कपडा फाटेल पण कपड्याचा रंग जाणार नाही. हो मी खरंच सांगितलं, खोटं सांगितलेलं नाही म्हणले. अहो 4 वेळा कपडा धुतल्यानंतर कपड्याचा रंग गेला. ते म्हणले कपड्याचा रंग गेला नाही, आता कुठं कपड्याला मूळचा रंग यालाय म्हटले. हा आतापर्यंत जो रंग होता तो दिलेला होता, त्याचा मूळचा रंग आता यायला लागलाय. तात्पर्य कोणत्याही वस्तूचं अस्तित्व अबाधित नाही बरं का. पण माणसं आज चौकशी करतात किती काळ टिकेल. पण महाराज म्हणतात एकच भगवंताचं नाम आहे, त्याचं 3 कालामध्ये अबाधित अस्तित्व आहे. अविनाश करी आपुलिया ऐसे. अविनाश करी आपुलिया ऐसे. आलावे मनातिशे गोविंदाचे. लावे मनातिशे गोविंदाचे. अविनाश करी आपुलिया ऐशी. परमात्म्याचं नाम अविनाश आहे, नाम सत्य आहे. म्हणून इथं महाराज सांगतात की त्या भगवंताचा नामाचा परिचय वा त्याचं महात्म्य सांगत असताना महाराज म्हणतात भगवंताचं नाम स्वरूपाने सत्य आहे. स्वरूपाने
सत्य आहे. पहिला शब्द वापरला सत्य. सत्य. दुसरं भगवंताच्या नामाचं महात्म्य सांगतात साच. म्हणजे भगवंताच्या नामाला मंत्र रूपत आहे. भगवंताच्या नामाला मंत्र रूपत आहे आणि तीही खरी आहे. त्याच्याकरता शब्द मात्र वेगळा वापरला साच. वेगळा वापरला कारण काही मंत्राचं वर्णन केलेलं आहे आणि त्या मंत्राचं वर्णन करताना असं वर्णन केलेलं आहे, काही मंत्राचा उच्चार केला की दोष जातात. आपण शेतामध्ये राहता, पूर्वी असे काही लोक होते शेतीवाडीवरती. एखाद्याला जर विंचू चावला, औषध काय लावावं लागत नव्हतं बरं का, मंत्र. तो मंत्र म्हटला की ते विष उतरत. विष उतरत. आता ते मंत्र कोणाला माहिती नाही, सगळं तंत्र आलंय ना. पण शेतामध्ये लोक असायचे आणि त्या मंत्राचा उच्चार करून फुंकर मारली की विष उतरत बरं का. हे मंत्राचं सामर्थ्य आजही आहे. असा अनेक रूपाने त्या मंत्राचं वर्णन केलेलं आहे. मग भगवंताच्या नामाचं वर्णन करताना असं वर्णन केले, भगवंताचं नाम हे मंत्र स्वरूप आहे. मंत्र स्वरूप आहे. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुल गोत्र वर्जियले. किंवा हरि उच्चारणी मंत्र पै आघात. हरि उच्चारणी मंत्र पै आघात. उच्चारणी मंत्र पै आघात. हरि उच्चारणी हरि उच्चारणे मंत्र पै आघात. पळे भूत बाधा भेने तेते. त्या मंत्राचं सामर्थ्य सांगितले ज्ञानोबरायांनी. पण त्या मंत्राचं अनुष्ठान करावं लागत का. मननात त्रायती इति मंत्र. हा ज्या मंत्राचं मनन केल्यानंतर ते मनन करणाऱ्याला तारत, त्याला मंत्र म्हणतात बरं का. मंत्र म्हणतात. म्हणून बरेच लोक त्या मंत्राची सिद्धी करतात अनुष्ठान करून. जे मांत्रिक लोक आहेत ना, ते मांत्रिक लोक पर्व काळामध्ये त्या मंत्राची सिद्धी करतात. त्या मंत्राचं विशिष्ट रूपाने अनुष्ठान करतात आणि विशिष्ट रूपाने अनुष्ठान केल्यानंतर त्या मंत्राची सिद्धी होते आणि त्या मंत्राच्या उच्चारणाने दोष निघून जातात बरं का. तसं संतांनी सुद्धा या भगवत नामरूपी मंत्राचं अनुष्ठान केलेलं आहे. अनुष्ठान केलेलं आहे, कथाकथित नाही बरं का. महाराज म्हणतात त्या मंत्रामध्ये सामर्थ्य आहे. काय सामर्थ्य आहे.
राम म्हणता रामची होई जे पदी बैसोनी पदवी घेजे. हे कोणी रामाने सांगितलं का? नाही म्हणतात तुकोबार आहे. तुका मनेचा खोनी सांगे, तुका मनेचा खोनी सांगे, कामनेचा कोणी सांगे, कामनेचा कोणी सांगे, कामनेचा खोनी सांगे, कामनेचा खोनी सांगे, कामनेचा कोणी सांगे, कामनेचा कोणी सांगे. माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे, ऐसे सुखवचनी आहे, ऐसे सुखवचनी आहे. मला अनुभव आहे, ऐसे सुखवचनी आहे, ऐसे सुखवचनी आहे. तुका मनेचा कोणी सांगे, ऐकोनी सांगे नाही बर का. हा, ज्या मंत्राचं नाम मंत्राचं महात्म्य संत आज समाजाला सांगतात, त्या मंत्राचं अनुष्ठान संतांनी केलेलं आहे. किंबहुना त्या मंत्रामध्ये एवढं सामर्थ्य आहे, या मंत्राने दगड तरले, मंत्राने असं ते असं त्या आम्हाला सवय नाही आहे जवळ बोलायची. बऱ्याच लोकांना त्याची पप्पी घ्यायची सवय आहे. आणि फडावर कुठं काय माईक असतोय? नाही, बिगर माईकचं कीर्तन करावं लागतो. आता इथं माईक आहे म्हणून असू दे. काय सांगलो होतो तो? हा, दगड तरले. त्यांना वाटलं माईक तरतोय का बघावा. म्हणजे भगवंताच्या नामाचं महात्म्य सांगत असताना संतांनी वर्णन केले, त्या भगवंताच्या नामाने दगड तरले बर का. म्हणजे दगडाला तारण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये का, तो मंत्र आहे. नाम, त्या भगवंताच्या नामाने मनुष्याचं जीवनही तरुण जातं बर का. तर तरले तरली हा बलवंता,
तरले तरती हा बरबसा नामधारकाचा ठसा किती तरले हो अनंत भक्तराशी तरले जिथं वानर तरले तिथं वा नर का तरणार नाही तो म्हणजे सर्वांना तारण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये आहे म्हणून त्या भगवंताच्या नामाला मंत्र रूपत आहे आणि ती साच स्वरूपाची आहे साच आणि भगवंताचं नाम खरं आहे भगवंताचं नाम खरं आहे बर का खरं म्हणजे तिथं सांगायचं आहे भगवंताच्या नामाचं अनुष्ठान केल्यानंतर जे मिळणार फल आहे ते खरं आहे भगवंताच्या नामानं मिळणार फल हे विनाशी नाही बर का कुणी म्हणे आम्हाला स्वर्गाची प्राप्ती झाली हे नामाचं फल नव्हे नामाचं फल नव्हे लक्षात ठेवा ज्या फलाला नाश आहे ते फल नामाने जरी मिळत असलं तर तेच फल नामाचं समजू नका बरं का नामाने जे मिळणार फल आहे महाराज म्हणतात काय काय फल आहे त्या फलाची यादी दिलेली आहे जो कोणी भगवंताच्या नामाचं अनुष्ठान करेल पुण्याची गणना कोण करी कोणी या नामाचं अनुष्ठान करेल जळतील राशी पातकांच्या जो कोणी या नामाचं अनुष्ठान करेल महाराज म्हणतात भुक्ती मुक्तीचारी घरी त्याच्या जो कोणी या नामाचं अनुष्ठान करेल या नामाच्या अनुष्ठान नामाचं उच्चारण करण्याने मिळणार फल हे नित्य स्वरूपाचं आहे मुखी नाम हाती मोक्ष मुखी नाम हाती मोक्ष मुखी नाम मुखी नाम हाती मुखी नाम हाती मुखी नाम मुखी नाम साक्ष बहुतांती ऐशी साक्ष बहुतांती ऐशी साक्ष बहुतांती
ऐशी साक्ष बहुतांची वैष्णवांचा मालक वैष्णवांचा मालक ऐशी साक्ष ऐशी साक्ष वैष्णवांचा मुखी नाम हाती माते ऐसे करो माते ऐसे बहुत शांति ऐसे बहुत शांति मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची वैष्णवांचा माल खरा. हा, भगवंताच्या नामाने जर काही प्राप्त होत असेल तर मोक्ष, आणि मोक्ष हा अविनाश स्वरूपाचा आहे. मोक्षाकडे लावा नंतर भगवंताच्या स्वरूपाकडे लावा. विठ्ठल म्हणता विठ्ठलची होशी संदेह येवेशी धरू नको. म्हणजे भगवंताच्या नामाचं अनुष्ठान केल्यानंतर जे मिळणार फल आहे अरे म्हणतात ते नित्य स्वरूपाचं आहे, ते खरं आहे, त्या फलाला नाश नाही. म्हणून महाराज म्हणतात विठोबाचं नाम सत्य आहे, विठोबाचं नाम साच आहे, विठोबाचं नाम खरं आहे. आता आपल्याला बरं वाटावं असं वाटत असेल तर ते घेतलं पाहिजे. पुढे वर्णन केले नाम विठोबाची बरी. बरं कशाला म्हणावं, कशालाही बरं म्हणू नये. बरं आम्ही एकमेकाला विचारतो बरं आहे का, आहे बरं म्हणतात माणसं. खरंच बरं आहे का मानावं लागतं, बरं मानावं लागतं. बरं खरंच आमचं तुमचं प्रपंच करून कोणाचं आतापर्यंत बरं झालेलं नाही, तरी माणसं म्हणतात नाही नाही 2 लेकरं आहेत, 1 बायको आहे, बरं आहे म्हणतात. इथं बोलतात, पण घरात जर एकांतात तुम्ही जर भेटायला गेलात तर एकमेक एकावरती धावून मारत असतात, बरं का, भांडत असतात. तात्पर्य आज या जगतामध्ये कशामध्येच बरं नाही. बरं का, बरं या शब्दाचा नेमका अर्थ काय? ज्याचा स्वीकार केल्यानंतर ज्याचं पर्यवसान आनंदामध्ये होतं त्याला म्हणावं बरं. ज्याचा स्वीकार केल्यानंतर ज्याचं पर्यवसान आनंदामध्ये होतं त्याला म्हणावं बरं. असं काय आहे? एक भगवंताचं नामच आहे. बरं का, हा, भगवंताच्या नामाशिवाय या जगामध्ये बरं काहीही नाही. राम बरवा, कृष्ण बरवा, सुंदर बरवा, बाईयानो बरवाओ, हरी बरवाओ. म्हणजे भगवंताच्या नामाशिवाय काहीही बरं नाही. आम्ही रोज म्हणतोय तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. म्हणजे भगवंताच्या नामाचं अनुष्ठान करण्याने त्याचं पर्यवसान नित्य आनंदामध्ये होतं, नित्य आनंदामध्ये होतं. ज्याचं पर्यवसान नित्य आनंदामध्ये होतं त्यालाच बरं म्हणावं, बाकी कशाला बरं म्हणू नये. म्हणून ब्रह्मलीन
रंगनाथ महाराज प्रबंधकर गुरुजी संघाचे लोक म्हणतात, प्रपंच लग्न झालं बरं कधी बरं म्हणू नये बरं का, मुलगा झाला कधी बरं म्हणू नये, घर बांधलं कधी बरं म्हणू नये, गाडी घेतली कधी बरं म्हणू नये, का त्याचं पर्यवसान नित्य आनंदामध्ये नाहीये. लग्न केलं त्यावेळेला आनंद होता, 10 वर्षांनी जाऊन भेटा, त्याला आनंद आहे काय दुःख आहे कळत, मुलाखत घ्या त्याची. लग्नामध्ये काय लिहिलेलं असतं, नवर देव, नवर देव म्हटलं जातं. काही कालांतराने तो देव राहत नाही, गडी होतोय. कुछ तुम समजो कुछ हम समजो. आयुष्यभर गडी म्हणूनच राहावं लागतं, गडी म्हणून राहावं लागतं. ज्यावेळी लग्न केलं त्यावेळेला आनंद होता, पण कालांतराने तो म्हणतोय महाराज यात पडलो नसतो तर बरं झालं असतं. म्हणजे लग्न करण्यामध्ये बरं नाही याचा अर्थ लग्न करू नका असं नाही, करा आणि आम्ही सांगून काय तुम्ही राहणार आहे, पण त्याच्यामध्ये बरं नाही, त्याच्यामध्ये आनंद नाही बरं. मुलगा झाला तरी लोक फटाके उडवतात, आनंद व्यक्त करतात, पेढे वाटतात. कालांतराने तो असा निघतो, महाराज जन्माला आलं नसतं तर बरं झालं असतं. आनंद राहिला का नाही. बंगला बांधला, वास्तुशांती केली, कीर्तन ठेवलं, सर्वांना आहेर वगैरे केले, वर्षांनी भेटायला गेला, काय काय नाही म्हणले, स्लॅब गळायला लागलाय, राहिला आनंद. असं प्रत्येक गोष्टीचा प्रपंचाचा विचार करा. आरंभाला आनंद वाटतो, पण कालांतराने आनंदाचं स्वरूप राहत नाही, ते दुःखामध्ये होतं, लक्षात ठेवा. पण भगवंताच्या नामाचा विचार केला तर भगवंताच्या नामामध्ये आनंदच आहे. कधीही घ्या, केव्हाही घ्या, कुठेही घ्या, कसंही घ्या, त्याच्या आनंदामध्ये चढ उतार नाही बरं का. भगवंताच्या नामामध्ये चढ उतार नाहीये. किती आनंद आहे. जीवे गोड 3 अक्षरांचा रस, 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 जीवे गोड 3 अक्षरांचा रस. अमृत दयास फिके फुडे, अमृत दयास फिके फुडे, अमृत दयास फिके फुडे, अमृत दयास फिके फुडे, जीवे गोड अक्षरांचा रस, जीवे गोड अक्षरांचा रस. Thank you.
अमृत बयाचा जिवे गोड तीन अक्षरांचा रस अमृत जयास फिके पुढे एवढा आनंद त्या भगवंताच्या नामामध्ये आहे. आणि असा आनंद नित्य ज्या आनंदाला नाश नाही त्याला म्हणावं बरं. बाकी कशाला बरं म्हणू नये. मुहित महाराज सांगतात भगवंताचं नाम कसं आहे. त्या भगवंताच्या नामाचा महिमा सांगतात. भगवंताचं नाम सत्य आहे, साच आहे, खरं आहे आणि बरं आहे. मासया नामाचं महात्म्य सांगितल्यानंतर महाराज म्हणतात असं या नामाचं महात्म्य जाणून जो कोणी भगवंताचं नाम घेण्याकरता प्रवृत्त होईल त्याच्या पदरात काय पडेल. येणे तुटती बंधने येणे तुटती बंधने येणे तुटती बंधने येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेने उभय लोकी कीर्ती जेने उभय लोकी कीर्ती जेने येणे तुटती बंधने येणे तुटती बंधने सत्यसाच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेने. या चरणातून महाराजांनी फलश्रुती सांगितलेली आहे. जो कोणी या नामाचं प्रत्यक्ष अनुष्ठान करेल, हे नाम महात्म्य जाणून जो कोणी भगवंताचं नाम घेईल, महाराज म्हणतात त्याला हे फल प्राप्त होईल. पण हे नाम घेण्याने फल प्राप्त होईल, पण नुसतं नाम घेऊन चालणार नाही. नाम घेण्याच्या पत्रामध्ये भाव पाहिजे. ते भावपूर्वक घेतलं तर फल मिळेल. भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ 7 दिवसांनी, त्याशी लाभ उठा उठी. येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेने.
आणि असा ज्यांनी ही नाम साधना केली त्या नामधारकाला प्राप्त झालेला अधिकार आहे. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा, येणे तुटती बंधने, उभय लोकी कीर्ती जेने. बोला रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. टाळे टाळे सर्वांनी टाळे वाजवा. जय जय विठोबा रखुमाई. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे, येणे तुटती बंधने, उभय लोकी कीर्ती जेने. येणे आतापर्यंत ज्या नामाचं महात्म्य सांगितलं या नामाने येणे बर का. त्या भगवंताचं नाम कसं आहे महाराज म्हणतात, मी आपल्याला सांगितलं ते सत्य आहे, साच आहे, खरं आहे, बरं आहे. अशा नामाचं जो कोणी उच्चारण करेल येणे, घेणाऱ्याची बंधने तुटे. येणे तुटती बंधने. वेळेच्या अभावी विस्तार जास्त करत नाही, फक्त 10 मिनिटं आहेत बरं का शिल्लक. अभंगाचा बराच अजून भाव शिल्लक आहे. थोडासा विचार सांगतो आणि थांबतो. इथं महाराजांनी शब्द वापरलेला आहे बंधने. बंधन नाही बंधने. येणे तुटती बंधने. आज आमच्या तुमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारची बंधनं आहेत. पहिलं बंधन आहे कर्माचं, दुसरं बंधन आहे इंद्रियांचं, आणि तिसरं बंधन आहे अज्ञानाचं नाम अविद्येचं. असं त्या बंधनाचं वर्गीकरण केलंय बरं का. आणि त्या बंधनामध्ये आपण सापडलेलो आहोत. आपल्याला कर्माने बांधलेलं आहे, कर्माने बांधलेलं आहे. आपल्याला इंद्रियाने बांधलेलं आहे आणि आपल्याला अज्ञानाने बांधलेलं आहे. कर्माने बांधलंय लक्षात ठेवा. म्हणून श्री गुरु साखरे महाराज सांगायचं आमचं कर्म आहे एका गावात राहू देत नाही. रात्री होतो बेळगावला, आता आहे बारामतीला. उद्या पुन्हा रात्री बेळगावला. का कर्म आहे ते बांधलंय, फिरवते लक्षात ठेवा. काहींचं कर्म घरातून बाहेर पडू देत नाही. काहींचं कर्म घर तू ऑफिस, ऑफिस तू घर. पण हे कर्म असं बांधलेलं आहे, त्याच्यातून सुटणं फार अवघड आहे. मग कर्माचं बंधन आहे, त्या कर्माच्या बंधनातून सुटणं अवघड आहे. पण म्हणतात महाराज की भगवंताच्या नामाने ते कर्माचं बंधन निवृत्त करता येतं. कर्माचं बंधन निवृत्त करता येतं बरं का. कसं काय? कर्मच आहे ते कर्म जर ईश्वरार्पण बुद्धीनं केलं, निष्काम भावनेनं केलं, कर्तृत्वाचा अहंकार टाकून जर केलं तर ते बंधनाला कारण नाहीये. म्हणून भगवंताचं नामच आहे, पण ते भगवंताचं नाम घेण्याने मनुष्य या कर्मातून, या बंधनातून निवृत्त होऊ शकतो बर का. त्यातला एक विचार मांडलेला आहे. एक विचार आपल्याला सांगतो. संचित कर्म आहे, प्रारब्ध कर्म आहे आणि क्रियमान कर्म आहे. आणि त्या कर्माचं वर्णन करताना असं वर्णन केले, काही काय जीवनामध्ये कर्म बदलता येत नाही. पळसाला 3 पानं म्हणतात बरं का. तो कुठेही लावा त्याला 3च पानं येतात, त्यात काय बदल नाहीये. पण काहींच्या जीवनामध्ये असं कर्म आहे ते कुठेही गेलं तरी त्यांचं कर्म बदलत नाही. त्यांचं कर्म बदलत नाही. पण तेच कर्म जर आपण भगवंताचं जर श्रद्धेनं, भावनेनं जर घेतलं तर महाराज म्हणतात त्या कर्माचं बंधन निवृत्त करता येतं. हरी कृपे त्याचा नाश होय, हरी कृपे त्याचा नाश होय, हरी कृपे
कर्माचा नाश होय. एक बाजू सांगितली. दुसरी बाजू आहे, कर्म हे माणसाला जन्म घ्यायला लावतं बरं का. जन्म घ्यायला लावतं. सतत जन्माच्या फेऱ्यामध्ये ते आपल्याला अडकून टाकलेलं आहे. आपण कर्म करण्याकरता आलो का कर्म भोगण्याकरता आलो? भोगण्याकरता आलो. भोगता भोगता नवीन कर्म केलं, पुन्हा शिल्लक राहिलं. शिल्लक राहिलेलं पुन्हा भोगण्याकरता यायचं. पुन्हा भोगता भोगता पुन्हा नवीन कर्म करायचं. कर्म करता करता पुन्हा आयुष्य संपायचं. पुन्हा असं कुठपर्यंत कर मर कर, कर मर कर. मग सगळ्यांचं आडनाव एकच, करमर कर. कर्मर. पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरणं हे बंधन आहे. हे कर्माचं बंधन आहे. आणि कर्माच्या बंधनाने आपण त्याच्यामध्ये सापडलो. महाराज म्हणतात भगवंताच्या नामाने जन्म मरणाचं बंधन निवृत्त करता येतं. निवृत्त होत बर का. निवृत्त होत. तुका पंढरीशी गेला, पुन्हा गावाकडे नाही आला, जन्मा नाही आला. म्हणजे भगवंताच्या नामामध्ये असं सामर्थ्य आहे. महाराज म्हणतात त्याचे जन्म मरणाचं जे रूपी कर्म ते भगवंताच्या नामाने निवृत्त होत. येणे तुटती. इंद्रियांचं बंधन आहे. आपण इंद्रियांच्या अधीन आहोत का इंद्रिय आपल्या अधीन आहेत? जे इंद्रियाला लागतं ते देतो का आपण आहे ती इंद्रिय खातात? इंद्रियाच्या अधीन आहोत आपण. लक्षात ठेवा, जे इंद्रियाला लागतंय तेच माणसं खातात. घरात जर चांगलं नाही लागलं तर माणसं बाहेर जाऊन खातात. इंद्रियांच्या अधीन आहेत. इंद्रियाला जे लागतं, जे खाऊ घालणं, अगदी मराठीत सांगायचं म्हणजे इंद्रियांचे चोजले पुरवणं म्हणजे इंद्रियांचं बंधन आहे. आज इंद्रियांच्या अधीन आहोत आपण. लक्षात ठेवा. पण ते जर भगवंताच्या नामाचं अनुष्ठान वाणीने जर घेण्याकरता आपण जर प्रवृत्त झालो आणि एकदा जर भगवंताच्या नामाची गोडी जर वाणीला लागली, तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना. म्हणजे बहिर्मुख असलेल्या इंद्रियाला अंतर्मुख करून भगवंताच्या नामामध्ये, भगवंताच्या स्वरूपामध्ये स्थिर करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये आहे. आणि ही अवस्था त्या नामाने प्राप्त होते. याला म्हणतात इंद्रियाचं बंधन निवृत्त होणं. येणे तुटती बंधने. आणि शेवटी अज्ञानाचं बंधन आहे. म्हणजे मी कोण आहे याचं ज्ञान नाही. हे ज्ञान कशाने होतं? अज्ञान घालवण्याकरता काय लागतं? ज्ञान लागतं. ज्ञान मिळवण्याकरता काय लागतं? कोणीतरी कृपा करणारा लागतो. जिवंत महात्मा भेटावा लागतो. गुरु ते ज्ञान. म्हणजे ज्ञान पुढं तो विचार आहे. ज्ञान गुरूंच्या शिवाय मिळत नाही. गुरु कुठं चौकात भेटत नाही. गुरु कधी भेटतात? ज्याच्या पदरामध्ये अगणित पुण्य आहे त्याच्या जीवनामध्ये गुरु भेटतात. अगणित पुण्य कशाने होतं? नामाने निर्माण होत. म्हणजे भगवंताच्या नामाने अगणित पुण्य निर्माण होतं. अगणित पुण्याने संत नाम गुरु भेटतात. गुरु भेटल्यानंतर आपल्याला ते ज्ञान देतात आणि त्या ज्ञानाने अज्ञान निवृत्त होतं. एक संगती. नाहीतर ते अज्ञान निवृत्त करण्याकरता, ज्ञान देण्याकरता देवच आपणची देव होय गुरु. येणे तुटती बंधने. अशी सर्व बंधनं ज्याची निवृत्त झाली, महाराज म्हणतात त्याचा पुतळा चौकात बसवतात. उभय लोके. ज्याचं या नाम साधनेनं एवढं जीवन शुद्ध झालेलं आहे, महाराज म्हणतात या लोकामध्ये आणि परलोकामध्ये त्याची कीर्ती पसरली जाते. उभारिला ध्वज तिही लोकावरी, ऐशी चराचरे कीर्ती ज्याची. उभय लोके
कीर्ती जेने ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे कीर्ती वेगळी आणि प्रसिद्धी वेगळी बर का. हा परमार्थाच्या साधनेने प्रसिद्धी प्राप्त होत नाही, कीर्ती प्राप्त होते. परमार्थ सोडून जे केल्यानंतर आज मिळतं त्याला म्हणतात प्रसिद्धी. एखाद्या ग्रस्ताने मळ्यातल्या उद्या सकाळी उठला आणि लोकाला दगड मारायला सुरुवात केली आणि अंगावरची कपडे फाडायला सुरुवात केली. लोकमतच्या पहिल्या पानावरती नाव येते हे बिघडले म्हणून. याला म्हणतात प्रसिद्धी. प्रसिद्धी करण्याकरता सत्कर्म करावं लागत नाही, उचापत्या करण्याने सुद्धा प्रसिद्धी प्राप्त होते. पण सत्कर्मानेच कीर्ती प्राप्त होते. सत्कर्माशिवाय कीर्ती प्राप्त होत नाही. म्हणून तर तुकोबारांनी वर्णन केले, गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे. म्हणून उभय लोकी कीर्ती ज्यांची वर मासे या नामाने ही अवस्था प्रत्येकाला प्राप्त करता येते. मग नाम कोणी घ्यावं, सर्वांनी घ्यावं. घेण्याकरता एकच भांडवल लागतं, सोर लागतो अजिबात नाही. भजन करण्याकरता सोर लागतो. हो, सोर असेल तर अधिक आनंद. भगवंताचं नाम घेण्याकरता एकच गोष्ट लागते, भाव लागतो. भाव आणि भावपूर्वक असं जो कोणी भगवंताचं नाम घेईल, महाराज म्हणतात त्याला या फलाची अनुभूती येईल. एरवी कोणाला येणं शक्य नाहीये. नाम सर्वांना घेता येतं, सर्वांनी घ्यावं. पण या नामाची जर आपल्याला फलश्रुती अनुभवाला जर यायची असेल तर महाराज म्हणतात हे कोणाच्या तरी पदरामध्ये प्राप्त होत नाही. ज्याच्या पदरामध्ये भाव आहे त्यालाच हे फल मिळतं. लक्षात ठेवा, भाव ज्याचे गाठी भाव ज्याचे गाठी चोपदारांनी काना सांगितलं आणखी 10 मिनिटं वाढलं तर चालतं. ने माय माऊलीचं भजन झाल्यानंतर चाल प्रमाणाला म्हणायची नाही बरं का. पण चोपदार म्हणले हळूच येऊन सांगितलं का ना. ते जर भावार्थ झाल्या सांगितलं असतं मी थोडंच सांगायला घाई केली नसतं. मी आवरत आलो बरं का.
असू दे. भाव ज्याची गाठी त्याशी लाभ उठा उठी. या नाम साधनेतून मिळणार जे फल आहे ते फल मिळवण्याकरता महाराज म्हणतात फक्त अंतःकरणामध्ये भाव पाहिजे, भाव. आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये भाव आहे त्याला उठा उठी ताबडतोब बर का. याच जन्मामध्ये त्याला हा अनुभव घेता येतो. परमार्थ हा उदारीचा नाही बर का, रोखीचा आहे. हा, लोकांची समजूत आहे मेल्यानंतर मोक्ष मिळतो, चुकीचं आहे. अरे जिवंत असतानाच फल मिळतं. फक्त तो परमार्थ आपल्या अनुभूतीत उतरण्याकरता त्या मानाचा अंतःकरणामध्ये भाव पाहिजे. म्हणून जागोजागी वर्णन केले. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. भाव म्हणजे काय हो? भाव शब्दाचे अनेक अर्थ होतात. एक अर्थ आपल्याला जाता जाता सांगतो. भगवंताच्या अस्तित्वाविषयी निसंदेह अंतःकरणामध्ये निश्चय असणं याला म्हणतात भाव. भगवंताच्या अस्तित्वाविषयी निसंदेह निश्चय असणं याला म्हणतात भाव. ज्याचं नाव घ्यायचा त्याच्या अस्तित्वाविषयी अंतःकरणामध्ये निश्चय पाहिजे. देव आहे, ज्या देवाचं नाव घेणार ना तो असा आहे, त्या नामामध्ये असं सामर्थ्य आहे, असा भाव त्याच्या अंतःकरणामध्ये पाहिजे. तो पक्का पाहिजे, चढ पावणारा नाही चालायचा. आणि असा भाव ज्याच्या अंतःकरणामध्ये बळकट आहे महाराज म्हणतात त्याला फलाची प्राप्ती ताबडतोब होते. त्याशी लाभ उठा उठी येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. माशी ज्यांनी जीवनामध्ये नाम साधना केली त्यांना फल तर प्राप्त झालंच, फल प्राप्त होतच. पण महाराज म्हणतात त्या नाम साधनेने त्या नामधारकाला प्राप्त होणारा अधिकार वर सामान्य नाही, नामधारकाचा अधिकार वर. कारण म्हणतात त्या नामधारकाला प्राप्त झालेला अधिकार जर काय असेल, महाराज म्हणतात त्या नामधारकाने काळाला जिंकलेला आहे. काळ त्याच्यावरती सत्ता गाजवू शकत नाही. आरंभाला आपण प्रमाण घेऊन गेलो. भगवंताच्या नामाच्या ठिकाणी काळाची सत्ता नाही, तसं नाम घेणाऱ्याच्या ठिकाणी सुद्धा काळाची सत्ता चालत नाही आहे. महाराजांनी वर्णन केले. दड 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 दुड 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 पद सुटला कै काळा बापुडिया रे. शिवनाम शीतमुखी शिविपा कापडिया रे. महाराज म्हणतात भगवंताच्या नामापुढे असं सामर्थ्य आहे, काळाचा संबंध तिथं राहत नाही. नित्य सत्यमीत हरिपाठ ज्याशी कै काळ त्याशी न पाहे दृष्टी. म्हणजे काळाचा संबंध त्याच्या जीवनामध्ये राहत नाही. लोकांची शंका आहे. लोक म्हणतात भगवंताचं नाम घेणारी माणसं मरतातच आणि भगवंताचं नाम घेणारी सुद्धा माणसं मरतातच. भगवंताचं नाम घेणाऱ्यालाही चवगाच्या खांद्यावरती न्यावं लागतं आणि नाम न घेणाऱ्याला सुद्धा. आणि तुम्ही कंबर बांधून सांगताय काळाचा संबंध नाही, काळाचा संबंध नाही. नाम न घेणाऱ्याला काळाचे यमाचे दूत न्यायला येतात, नाम न घेणाऱ्याला. आणि नाम घेणाऱ्याला भगवान विष्णूचे दूत येतात. एवढा फरक आहे, लक्षात ठेवा. म्हणून आमची गुरुबंधू सांगायचे नेहमी, आपल्या घरी मांजर आहे, मांजर. त्या मांजराच्या दाताचं चिंतन करा, त्याचे सुळे दात असतात बरं का. मग ते मांजर काय करतं, आपल्या पिल्यालाही दाताने पकडतं आणि उंदरालाही दाताने पकडतं. फरक काय दोन्ही मध्ये?
ज्या दाताने आपल्या पिल्लांना पकडतं त्यावेळी ते दाताने पकडत असताना ते मांजर विचार करतं, माझ्या ह्या बाळांना कुठं दात लागता कामा नयेत. आदर उचलतं बरं का, ते कुठेही इजा होऊ देत नाही. तेच मांजर उंदराला धरताना विचार करत नाही बरं का. उंदराला धरताना एकच मांजर उंदराला धरतं आणि एकच मांजर आपल्या पिलाला धरतं. उंदराला जसं धरतं तसं नाम घेणाऱ्याला काळ धरतो बरं का. आणि जे नाम घेणारे आहेत ना त्याला पिलासारखं आदर उचलून नेतो बरं का. हा दोन्हीतला फरक आहे. म्हणून महाराज म्हणतात, ज्यांनी अशीही नाम साधना केली त्यांच्या जीवनामध्ये काळाचा संबंध राहिला नाही. तुका म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा. जिंको जाने कई काळा, जिंको जाने कई काळा, जिंको जाने कई काळा, येणे तुटाती बंधने, उभय लोकी कीर्ती जेने, उभय लोकी कीर्ती जेने, उभय लोकी कीर्ती जेने, जेने तुराती बंधने, उभय लोकी कीर्ती जेने, उभय लोकी कीर्ती जेने, उभय लोकी कीर्ती जेने. तुका म्हणी भोळा, जिंकू जाणी कळी काळा. भोळा म्हणजे ना निष्कपट बर का. आणि तो काळाला जिंकतो. काळ गुलाम सलाम करी, मंत्र्या घरी रावतो, नाही का. तुकया घरी राबतो हो म्हणताय तुम्ही. हा म्हणजे त्यांनी काळाला जिंकलं, काळ त्यांच्या घरामध्ये राबतो. म्हणून श्री गुरु सक्री महाराज सांगायचे, नाम न घेणाऱ्याला काळाची चिंता आहे, काळजी आहे, काळजी. नाम न घेणाऱ्याला काळ कधी येतोय, काळ कधी येतोय, काळजी आहे. आणि नाम घेणाऱ्या करता काळ जी म्हणून उभा आहे. दोन्हीतला फरक आहे बरं का. आम्हा तुम्हाला काळजी आहे कधी येतोय, पण नाम घेणाऱ्याला म्हणतोय जी काहीतरी मला सेवा सांगा. एवढा अधिकार या नाम साधनेतून प्राप्त होतो. म्हणून इथं महाराज वर्णन करतात, तुका म्हणे भोळा, जिंकू जाणी कळी का, येणे तुटती बंधने, उभय लोकी कीर्ती जेने. वेळेची मर्यादा मनीमानशी घेऊन अभंगाचा काहीसा विचार आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. मांडत असताना याच्यामध्ये जे शास्त्र शुद्ध आहे, योग्य आहे, ते श्री गुरु साखरे महाराजांच्या चरणाजवळ बसून काही श्रवण केलं, ते विचार आपल्या समोर प्रगट केले. योग्य आहे ते श्री गुरूंचा जीवनामध्ये स्वीकार करा. आणि बोलण्याच्या ओघामध्ये माझ्या वाणीतून एखादा अपशब्द गेला असेल, चुकीचा शब्द गेला असेल, तर तो माझा मला परत करा, घेऊन जाऊ नका बरं का. झालेली सेवा त्या सद्गुरूंच्या चरणी
त्या प्रभू रामचंद्रांच्या चरणी समर्पित करायचे आहे आणि एवढीच त्याच्याकडे सदिच्छा व्यक्त करायचे आहे, हे नाम आमच्या मुखामध्ये अखंड राहो अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करून शिवेला पूर्ण विराम देऊ. पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदे, मद क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती, नोहिया उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोस जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम 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 तुकाराम.